सद्यस्थितीत सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत. ही आनंदाची बाब आहे, कारण आपल्या देशाला जगात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मधुमेहाचे मुख्य कारण आहे लठ्ठपणा. बदलती आहार पद्धती आणि बदलती जीवनशैली पाहता लठ्ठपणा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी व्यायाम सुरू करू असे म्हणत दिवसामागून दिवस चालले आहेत, पण शुभारंभ काही होत नाही आणि ज्यांचा झाला त्यांचे सातत्य टिकत नाही. अशा वेळी आहाराविहाराने देखील आपण लठ्ठपणा कमी करू शकतो. योगा करणं तर महत्त्वाचं आहेच, कारण योगा से होगा. योगा केला तरच आपण फिट आणि निरोगी राहू शकतो. पण आयुर्वेदाने आहाराविहाराबद्दलही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्या पाळल्या तर आपण निरोगी जीवनाकडे वाटचाल नक्की करू शकतो. चला तर मग बघूया आयुर्वेद आहाराविहाराबद्दल काय म्हणतो. तसं तर यातले बरेच प्रकार तुम्हाला माहीतच असतील, पण असं म्हणतात ना की सोनाराने कान टोचणे आवश्यक आहे. त्यामुळेच आज आपण इथं काही टिप्स जाणून घेऊयात. आता पहिली टिप आहे, रात्री जास्तीत जास्त उशीर म्हणजे 9:30 ते 10ला झोपणे. मला माहीत आहे ते काही शक्य नाही, पण 9:30-10च्या नंतरही जास्तीत जास्त अर्ध्या एक तासांनी तरी नक्की झोपा. तसेच सकाळी 5-5:30 किंवा जास्तीत उशीर म्हणजे 6 वाजता उठणे. ब्रश करायच्या आधी 1 ग्लास गरम पाणी लिंबू पिळून हळूहळू एक घोट करून पिणे. 10 मिनिटे वज्रासनात बसणे. कमीत कमी फक्त 10 सूर्यनमस्कार तरी आणि जास्तीत जास्त 25 हळूहळू त्याच्या आसनानुसार घालणे. फक्त 10 मिनिट प्राणायाम केल्याने देखील बरीच ताकद शरीराला मिळते. सोबतच 5 मिनिटे ओंकार देखील करावा. तसेच न चुकता रोज एक आवळा किंवा आवळ्याचा रस घ्यावा. त्यांनी काय होतं की आपली पचनसंस्था, त्वचा आणि केस सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होतो. तसेच 8 ते 9 वाजता भरपूर नाश्ता करावा. या वेळेत जेवण केलं तरी चालेल. त्यानंतर 12:30 ते 1:30च्या दरम्यान थोडं जेवण करावं. थोडं म्हणजे आपण लंच जसं करतो तसंच. ऑफिसमध्ये दर 1 तासाने खुर्चीवरच हातपाय स्ट्रेचिंग करणं खूप आवश्यक आहे. आजकाल बऱ्याच लोकांना व्हेरिकोज व्हेन्स, युरिक ॲसिडचा त्रास किंवा आर्थरायटिसचा त्रास होतो. तर या लोकांनी किंवा सर्वसाधारण स्वस्थ लोकांनी देखील 1 तासाच्या वर कुठलीच पोझिशन होल्ड करून ठेवू नये. म्हणजे जर तुम्ही बसले असाल तर उभं राहणे, स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. किंवा तुम्ही सतत उभे राहत असाल तर 1-2 मिनटं इकडे तिकडे चालणे आवश्यक आहे. आपल्या संधींना तसेच रक्तवाहिन्यांना मोकळं व्हायसाठी जागा देणं आवश्यक आहे. शरीर तुम्हाला नक्की थँक्यू म्हणेल. आता संध्याकाळच्या जेवणाची वेळ येते. खूप आधी करत 6 वाजता काही आपण जेवू शकत नाही, पण कमीत कमी 7:30 ते 8च्या आधी नक्की जेवण करावं. त्यानंतर कंपल्सरी 15 मिनटे तरी वज्रासनात बसणं आवश्यक आहे बरं का. नंतर झोपायच्या आधी म्हणजे 9 ते 9:30 वाजता 1 ग्लास गरम पाणी प्यावे आणि त्यानंतर जास्तीत जास्त अर्धा तासाने झोपावे. ही झाली आयुर्वेदानुसार प्रत्येक स्वस्थ माणसांची रोज पाळायची दिनचर्या. परंतु काही आजार असल्यास यातले खाण्याचे पदार्थ किंवा त्यांच्या वेळा बदलू शकतात. त्यासाठी आपल्या जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच आयुर्वेद काही साधारण नियमही सांगतो की जे स्वस्थ व्यक्तीने किंवा आजारी व्यक्ती दोन्ही व्यक्तीने पाळावे. तर त्या नियमांपैकी पहिला नियम आहे, रात्रीच्या जेवणानंतर चालायला जाणे टाळावे किंवा थोडेच चालावे. आयुर्वेदाने सांगितले आहे की रात्रीच्या जेवणानंतर 100 पावली म्हणजे 100 पावलं एवढंच चालावं. तसेच जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. पचनशक्ती चांगली ठेवायची असल्यास जेवताना अजिबात पाणी पिऊ नये. प्रत्येक व्यक्तीने रोज कमीत कमी 3 लिटर पाणी प्यावे. तसेच सगळ्यांनी म्हणजे प्रत्येक स्वस्थ किंवा आजारी व्यक्तीने देखील सीझनल फळे खावीत. सर्वांना हात जोडून विनंती अशी
की कोल्ड्रिंक पिणे टाळावे. त्यात भरपूर प्रमाणात साखर असते आणि ते शरीरासाठी खूप वाईट आहे. दररोज झोपताना सर्वप्रथम डाव्या कुशीवर झोपावे. सकाळी 5 मिनिटे तरी उन्हात उभे राहावे. एक लक्षात घ्या, आपले पोटाचे कार्य चांगले चालू असल्यास कुठलाही आजारपण येत नाही. वर दिलेल्या सर्वच्या सर्व उपाय पोटाचे कार्य उत्तम चालण्यासाठीच आहेत. चला तर मग आपल्या निरोगी पचनशक्तीकडे वाटचाल करण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेले नियम पाळण्याचे प्रयत्न करूया. 100% अगदी नाही पाळता आलं किंवा आपल्या कामाच्या वेळांमुळे त्या वेळा नाही जमल्या तरी त्यातलं जितकं शक्य असेल तितकं प्रत्येक व्यक्तीने पाळावं. त्यामुळे निरोगी राहण्यास मदत मिळेल. अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्या जवळच्या वैद्याकडे नक्की जावे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग. धन्यवाद.